सुरू करू. नमस्कार. बऱ्याच वर्षाने आपण भेटतोय. तर मग 7-8 वर्षापूर्वी युनिट 3 जे 40 एकरचा जो प्लांट आहे त्याच्यामध्ये आले होते. तेव्हापासून इच्छा होती, पण आज एक संदर्भ आहे म्हणून मी सर्वांना बोलवलंय. इथला आधी मी सांगू इच्छितो, इथला विस्तार कसा आहे. टोटल आपला पहिला एक 11 एकरचा, इथून जाताना राईट साईडचा 11 एकरचा एक प्लांट आहे. त्याच्यानंतर 40 एकर, हे 90 एकर. पुढं अजून 35 एकरचा पुढं काम चालू आहे. आणि आजचा बोलायचा राहिला डायमिथाइल ईथर म्हणणारा हा प्रोडक्ट LPG ला अल्टरनेट प्रोडक्ट आहे. आणि भारतात आपला एकमेव कंपनी आहे आता जे चालू केले, ज्याचा आपण कॅपॅसिटी आहे रोजचा 300 मेट्रिक टनचा. आणि भारतात आपलं माहितीसाठी सांगतो, LPG सध्या आपण 25 ते 40% इम्पोर्ट करतोय. म्हणजे आपल्याकडे जो तयार होतो तेवढं पुरत नाही आपल्या देशाला, म्हणून 25 to 40%, आता तर 40% पर्यंत, पण नॉर्मल डेजमध्ये 25% इम्पोर्ट करतो. आणि बाहेरच्या देशामध्ये हा डायमिथाइल ईथर जसा युरोपियन, USA, चायना जसा कंट्रीजमध्ये हा प्रोडक्ट तयार करतात, ते 20% LPG मध्ये मिक्स करतात, जेणेकरून LPG वर अवलंबन कमी होईल असं म्हणून ते करतात. आणि इथंही आपल्या देशात पहिल्यांदा आहे, परंतु त्यांनी ऑलरेडी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड जो ISI मार्क जो असतात ना, त्यांनी ऑलरेडी 8% तक तुम्ही मिक्स करू शकतो असं म्हणून एक नोटिफिकेशन काढलेत. ते नुसतंच काढले त्यांनी. आधी 20% होता, परंतु आपल्या देशाचा हे बघून इमिडिएटली 20% कसाला म्हणून त्यांनी 8% मिक्स करायला काय हरकत नाही असं म्हणून एक नोटिफिकेशन काढले. त्याचं कारण असं आहे, समजा एखादा स्टव आहे किंवा एखादा वेल्डिंगला वापरता, जिथं आपण वापरतो याला, तिथं LPG साठी त्याला डिझाईन केलेला असतो. म्हणून ते 8% समजा तुम्ही वापरले, 8% किंवा त्याच्यापेक्षा कमी वापरले, तो इन्फ्रास्ट्रक्चर कुठलाही बदलायचं गरज नाहीये. बर्नर बदलायचं गरज नाहीये, तुमचा रेग्युलेटर बदलायचं गरज नाहीये, असं म्हणून त्यांनी 8%चा निर्णय घेतले. आम्ही सुरुवातीला हे डोमेस्टिकला द्यायचं म्हणजे त्याचा सबसिडी वगैरे भरपूर भानगडी आहेत, पण आम्ही त्या भानगडीत जात नाही. आजचा जो आमचा ध्येय आहे, सुरुवातीला एक आरासोल मध्ये तुमचा जो स्प्रेस असतात, स्प्रेमध्ये प्रेशरसाठी सध्या LPG किंवा दुसरा गॅस वापरतात, त्या ठिकाणी हे DME वापरायला काही हरकत नाही. कारण काय, हा बाकीच्या गॅसेसपेक्षा हा युजर फ्रेंडली असा मानला जातोय. युरोपियन कंट्रीजमध्ये ऑलरेडी त्यांनी मॅन्डेट दिलेला आहे, तुम्ही चेंज करा, LPG वापरू नका, त्याच्यापेक्षा DME वापरा असं म्हणून ऑलरेडी युरोपमध्ये मॅन्डेट दिलेलं आहे. आपल्या देशात अराउंड 50,000 टन, 40 ते 50,000 टन त्या आरासोलसाठी वापरला जातोय. तो सुरुवातीला आपण आरासोलसाठी टार्गेट करणार आहे. त्याच्यानंतर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, जसं हॉटेल झाला किंवा बेकरीज झाला, बिस्किट फॅक्टरीज, बल्ब फॅक्टरी, सेरामिक फॅक्टरीज, जिथं कमर्शियल रेट लागू करतात. कारण काय, हा प्रोडक्ट व्हॅल्यूम गेम आहे, म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रॉफिट वगैरे तसं नसतं. जेवढा क्वांटिटी जास्त केलं तेवढा वायबल होतं. म्हणून आपण सुरुवातीला कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आणि आरासोलसाठी करणार आहोत. आणि याच्यासाठी सगळं तयार आहे, प्रोडक्ट तयार आहे. बल्क स्टोरेज करण्यासाठी, म्हणजे तयार केल्यानंतर स्टोरेज करण्यासाठी तेवढंच एक लायसन्स ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. जो पेसो, चीफ कंट्रोल ऑफ एक्सप्लोजिव्ह म्हणणारा एक डिपार्टमेंट असतो नागपूरला, पूर्ण देशाचा, तिथूनच दिला जातोय. तो परमिशन आपल्याला आलेला आहे. परंतु हे इथून वितरण करण्यासाठी सिलेंडरसाठी वेगळं परमिशन घ्यावं लागतो, सिलेंडर भरण्यासाठी वेगळं परमिशन घ्यावं लागतो, आणि सिलेंडर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रकला परमिशन. आणि बल्क टँकमध्ये जे एखादा कस्टमर बल्क घेणार असेल तर
तो बल्क टँकरचं वेगळं परमिशन, ते घेऊन जाणारा तिथं साठवण करण्यासाठी त्या बल्क टँकचा स्टोरेज टँकचा त्याचाही परमिशन, हे सगळं एवढं भानगड आहे. आपण पहिल्यांदा येतो म्हणून हे सगळं तास सोसावा लागतो, त्याच्यामुळे थोडा उशीर होतोय. आतापर्यंत उशीर झाला, अजूनही चालू आहे आमचं चक्रा, म्हणजे मिनिस्ट्रीला इकडे तिकडे चक्रा चालू आहे. कारण काय, याचा आधी दुसरं कोणतरी केलं असतं तर त्यांच्याकडं डाटा असला असता आणि त्यांनी इझिली परमिशन दिला असता. रेफरन्स काही नसला नाही आणि बाहेरचं आम्ही आणून दिलं तरी त्याच्यावर कुठपत आपण डिपेंड व्हायचे, असा डिपेंडेबिलिटी आणि त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा असं म्हणून ते उशीर होतोय. हा महिनाभरपर्यंत एक सिलेंडरचं येतोय परमिशन. सुरुवातीला आपण काय केले, एक 100 सिलेंडर आपण स्वतःचा 500 किलोचं मोठा सिलेंडर, सिन्स एक कमर्शियल ऍक्टिव्हिटीसाठी घेत असल्याने एक 100 सिलेंडर ते घेतले आणि बल्क टँकरवाला अप्रोच करतोय ते बिस्किट फॅक्टरीज वगैरे. म्हणजे इथं सोलापुरात म्हणजे ते कमर्शियल आमचा पलीकडा एक पहिला क्रिश्चियन कॅम्पशाउट वापरतोय LPG, त्याच्या ठिकाणी हे देऊ शकतो. अजून थोडं पलीकडे गेले की सुजना फूड्स म्हणून जो बिस्किट फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये पण वापरतात. आणि गावातला बेकरीच असेल तिथेही जे वापरतात. आणि हॉटेल्स, जसं मोठं हॉटेल आमचा बालाजी सरोवर झाला, जसा महिन्याला 30-40 मिनिमम वापरतोय. आणि आता कोणतरी विचारले एक कुठंपर्यंत आपण सप्लाय करू शकतो, त्याचा हे चालू करण्याचा आधी आपण सर्वे करायला आम्ही 2-3 माणसाला सराउंडिंग डिस्ट्रिक्टमध्ये पाठवले. फक्त कमर्शियल ते डीलरकडे जाऊन, HPCL डीलर म्हणा, BPCL डीलर, IOCL डीलर, ते डीलरकडे जाऊन तुम्ही कमर्शियल किती विकता असा विचारला. फक्त आपलं सोलापूरला रोजचं 7 टन जातो, फक्त सोलापूर सिटीमध्ये 7 टन. तसा हे ओनली कमर्शियल जो एस्टॅब्लिशमेंट्समध्ये जातो. अजून मोठा मोठा हे प्रेशन म्हणा, तुमचा बिस्किट फॅक्टरी वगैरे विचार. कमर्शियलमध्ये जे हॉटेल इंडस्ट्री जे आहे, ज्यांनी कुकिंगसाठी जे वापरतात तिथं घेतलेले. असा केला आपण 3-4 डिस्ट्रिक्टमध्ये फक्त कमर्शियलच देऊ शकतो. आणि हा रेट कमी रेटचा असल्याने तुम्ही फार लांब गेलं तरी परवडणार नाही आहे. हे करायचं असेल तर, देशात करायचं असेल तर प्रत्येक कोणाकापरात एक फॅक्टरी चालू करावं लागेल. पुढे जाऊन समजा हे वायबल झाला, व्यवस्थित झाला असं असेल तर. हे झाला या प्रोडक्टबद्दल. बाकीचं काही तुमचा शंका वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण सेपरेट पण करू शकतो, तो त्याचा एक्सपेरिमेंट आम्ही करतोय. सुरुवातीला आमच्याकडेच करतोय. हे झाल्यानंतर स्टव पेटवलं तर होतील का. आता HCL वगैरे जे म्हणतात, बँगलोरला एक स्टडी सेंटर आहे आणि याच्यावर भरपूर लोक काम करतात. अजून करण्यामध्ये आता मागचा 10-15 दिवस पूर्वीच पुणेचे NCL लॅबोरेटरीने दिले. आम्ही एक्सपेरिमेंट करतोय. आम्ही लवकरात लवकर DME एक्सपेरिमेंट करून तयार करणार आहोत असं म्हणून आत्ता द्यायला लागले. 10 दिवस पूर्वी आम्ही त्यांना निरोप दिला, आम्ही ऑलरेडी चालू केला मॅन्युफॅक्चरिंग करतोय म्हणून. सो याचा सुरुवातीला तरी जोपर्यंत गव्हर्नमेंट ते 8% जो पूर्ण होऊन त्यांनी वापरत नाही तोपर्यंत आम्ही डायरेक्ट कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे वापरण्यासाठी डायरेक्टच देणार आहेत, मिक्स करणार नाही. नाही, दरमध्ये आता सांगणं थोडं अवघड आहे, कारण आजचा जो प्राइसिंग आहे ना, हेचा धरून काही उपयोग नाही आहे. कारण काय, हे वारमुळे फार व्हॉलटाईल आहे. रेट्स वाढवून आता परवा तिथे 10 दिवस पूर्वी 1000 रुपये एक सिलेंडरला, कमर्शियल सिलेंडरला रेट वाढवले. सो म्हणून आजचा धरून तुम्हाला काही समजणार नाही. जेव्हा नॉर्मल पोझिशन होईल तेव्हा आमचा रॉ मटेरियल पण खाली येईल. आता हे याला सेपरेट म्हणून नाही आहे. टोटल हे जो कॉम्प्लेक्स टोटल आहे 90 एकरचा कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये 30% ग्रीन बेल्ट जाऊन 70% मध्ये टोटल किती 8 प्लांट आहे ना, 6 प्लांट उभा केले आपण वेगवेगळ्या प्रोडक्टचा. आणि इथं याच्यामध्ये 700 ते 800 करोड आतापर्यंत इन्व्हेस्ट केले या 90 एकरमध्ये. रोजगार कसा आहे, एक कॉम्प्लेक्स मध्ये असतो,
एका प्लांटसाठी असं एक म्हणून नाही, 7-8 प्लांट असल्यामुळे तुम्हाला टोटल सांगतो आता ॲज ऑन टुडे टोटल 1800 एम्प्लॉईज आहे बालाजी अभियांचा मस्टरवर, हॉटेल सोडून. हॉटेलला 150-200 तिथं असतात, म्हणजे टोटल 2000 पर्यंत पोहोचले आतापर्यंत कामगाराचा. हे डायरेक्ट आहे. इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट ते वेगळाच असतो. जसा येणारा टँक असा आज 100 गाडी रोज येतो, 100 गाडी बाहेर जातोय, त्याच्यामध्ये ड्रायव्हर, क्लीनर आणि त्याच्यावर अवलंबून असा इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट बघितलं तर तुम्हाला 3 ते 4000 फॅमिली डिपेंड आहे. नाही, आता आपला म्हणून तरी आम्ही थोडं घाईने करून थोडा पब्लिसिटी करून त्यांचा कानापर्यंत पोहोचवा करत आहे. नाहीतरी मागचा 8-9 महिन्यापासून फिरतोय. गडकरी साहेबाकडे 3दा गेलो, गोयल साहेबाकडे गेलो, तुमचा हरदीप पुरी साहेबाकडे गेलो, कारण का हे खाता पुरी साहेबाकडे येतोय, ते मिक्स करण्याचा जो 8% मिक्स करायचा जो आहे ना, त्यांच्याकडे येतोय. याला परमिशन जो नागपूरचा जो परमिशन आहे हे गोयल साहेबाकडे आहे. पेसोचं परमिशन ते खाता त्यांच्याकडे. आणि नागपूरमध्ये ऑफिस असल्याने गडकरी साहेबाकडे पण जाऊन आलो, तुमच्या गावात ऑफिस आहे थोडं सांगावं. याला 100-150 कोटीपर्यंत गेलेलं आहे आपलं. असं 100% बोलता येत नाही. तो एस्टॅब्लिश्ड आहे, तिथे वर्षानुवर्ष तो चालू आहे. ते आता तर झाला, पुढं जाऊन होऊ शकतो. याच्यात अजून एक्सपेरिमेंट केल्यानंतर कमीत कमी किमतीमध्ये कसं करता येईल हे पुढं एक काही दिवस चालला तरच, काही वर्ष चालला तरच आपल्याला समजेल. हा, 75-90% साहित्य भारतातच आहे. त्याच्यात कसं केलंय आपण, बेसिक टेक्नॉलॉजी, बेसिक जे पाहिजे ते परदेशातून घेतले. त्याचं 2 एक्सपर्ट्स प्लांट चालवण्यासाठी आले होते इथं, आणि बेसिक दिल्यानंतर त्याचं डिटेलिंग, इंजिनिअरिंग आणि इक्विपमेंट डिझाईन करणे वगैरे सगळे आमच्याच इथलंच लोक करून इथंच तयार करून घेतले. याचा प्रेशर त्याच्यापेक्षा कमीच असतो. व्हॅल्यूम तसं सांगता येत नाही, पण पर्सेंटेज कमीच असतो. बरोबर वापरला नसला तुम्ही, एखादा वस्तूचं बरोबर नाही वापरला, काही नाही केलं तरी म्हणजे ऍक्सिडेंट होऊ शकतो. हो, त्याच्यापेक्षा कमी प्रेशर असतो. LPG पेक्षा कमी धोका, कमी आणि युजर फ्रेंडली. स्मेलचा वगैरे जो सांगतो ना तुम्हाला, आताच तिथं मी दाखवताना सांगितलं, याच्यामध्ये जो आहे म्हणजे स्मेलचा वगैरे जो हे आहे, त्याच्यापेक्षा हे आपला DME इज अ युजर फ्रेंडली आहे. म्हणून जो युरोपमध्ये ते म्हणले तुम्ही जो मध्ये जे वापरताय त्याच्यापेक्षा हे वापरावं असं म्हणून त्यांनी मॅन्डेट दिली. येस, काही कंट्रीजमध्ये वापरतात. हे फार महाग आहे, त्याचा करणं इन्फ्रास्ट्रक्चरवरच पैसे. आपण फार लहान आहे, जसं ONGC, रिलायन्स वगैरे ते करू शकतो. परिणाम पडणार नाही, सध्या आपण इम्पोर्ट करतो, आपण हातभार लागेल असं म्हणतो. हे खरं म्हणजे एक 4-5 वर्षापूर्वी आपण नीती आयोगला एक पत्र लिहिले, तेव्हा पहिल्यांदा पेपरमध्ये आलं होतं LPGला पर्याय म्हणून हे करायला काय हरकत नाही असं म्हणून पेपरमध्ये आलं होतं. तेव्हा आम्ही एक पत्र लिहिले, मग त्यांनी बोलून घेतलं तिथं. फक्त एवढंच म्हणलं, 3 ओळीचं एक 3 लाईनचं पत्र दिले, तुम्ही करायला काय हरकत नाही. मग त्याच्या आधारे आपण सुरुवात केली. कारण आपण काही त्याच्याकडून काही सबसिडी किंवा काही मदत, काही सपोर्ट मागितलेलं नाही. याचं उलट राज्य सरकारने नागपूरमध्ये एक प्रोजेक्ट, आत्ता जस्ट तुम्ही नेटवर बघितलं तर तुम्हाला समजेल, कोणतरी पॉलिटिकल लिंक आहे का डायरेक्ट आहे का माहीत नाही, त्यांना 1800 एकर जमीन दिले DME तयार करण्यासाठी. तो त्यांचं म्हणणं असं आहे, कोलपासून
तयार करतात म्हणून, म्हणजे कोल आमच्याकडं फुकटमध्ये वाया जातो त्याच्यामधून करतो, त्याच्यासाठी 2200 कोटी सबसिडी सँक्शन केली असा पेपरमध्ये म्हणजे नेटवर दिसतोय. आणि त्या लोक आम्हाला अप्रोच करतात, त्यांना केले तुमचं झाला का, कसं झाला, आम्ही येऊ शकतो का, बघू शकतो का. म्हटलं या तुम्ही बघून बघून आता काय होतं ते. नाही काही नाही. सगळं सर्वे केले भारतातलं जेवढं एरोसोल कंपनीज आहेत, जो स्प्रे असतात, स्प्रे म्हणजे एक स्प्रे नाही आहे, तुमचा बॉडी स्प्रे झाला, शेतकीचा स्प्रे झाला, बाकी हिट, असं जिथं जिथं प्रेशर आहे, पुस आवाज जिथं येतोय तिथं हे लागणारच असं. तसं सांगणं थोडं अवघड आहे, काही सांगता येत नाही. घरगुती सिलेंडर आपल्या हातात नाही आहेत, ते सरकारच्या हातात आहे. आणि आज आज जो देतोय म्हणजे सरकार जो घरगुतीला देतोय, ऍक्च्युअल प्राइस मध्ये देत नाही तुम्हाला. कन्सेशनल प्राइस मध्ये त्यांचा 100 रुपयाचा त्यांचा कास्टिंग असला तर 80-90 रुपयाला तुम्हाला देतो, बाकीचं सरकार घालतो त्याचं. सर, देशामध्ये आणि परदेशामध्ये या प्रोडक्टची मागणी किती टक्के प्रमाणात आहे? शिवाय याचा जो एकूण जो काही आहे उत्पन्न, तो कशा पद्धतीचा आहे, तो कसं काम केलं जातं? देशामध्ये तर मी सांगितलं ना, हा पहिला प्रोजेक्ट आहे, दुसरं कोण गुजरातमध्ये पण अशाच पद्धतीचा एक नाहीये. आपलं सोडून कुठेही नाहीये, हे पहिला प्रोजेक्ट आहे. नाहीतर एवढं मेहनत करावं लागत नव्हतं. उत्पन्न किती असेल सर? हा उद्योग जर का भारतामध्ये एकमेव असेल तर तो बाजारपेठ ही कशी असेल? ते जागतिक बाजारपेठेमधूनची मागणी तुम्ही सांगितलं ना, हे फक्त दोन ते 3 जिल्ह्याला पुरतंय, फक्त कमर्शियल साठी तुम्ही वापरलंय, एवढं प्रचंड आहे. तुम्ही एकदा इथला डीलर्स आहेत ना, HPCL BPCLचा किती, एक एक कंपनीचा 4-4 डीलर आहे, त्यांच्याकडे जाऊन बघा महिन्यात किती सिलेंडर्स येतात, त्यातलं कमर्शियल किती जातात. एकूण जगाच्या आणि देशाची मागणी बघितलं तर अशा पद्धतीचं प्रोडक्ट भरपूर आहे. किती लागते? सी चैनामध्ये आम्ही बघितलं कमीत कमी 20-1 लाख टनाचा कॅपॅसिटीचा प्लांट तिथे आहे आज अँड टुडे. ही भारतामध्ये किती अपेक्षित आहे? नीट चाललं तर आहेत, म्हणजे प्रत्येक कोपराला 2-2, 4-4 प्लांट चालू करावं लागेल. याच्यामध्ये सरकारकडूनचं सहकार्य नेमकं मिळत नाही, काय नेमकं धोरण कसं आहे? कारण आता एक हे- बाजूला म्हणतात की सरकार हे हा उद्योग टूल- उभारणीसाठीचं लक्ष करून देतं, तसं नाही. मंदिर उभारण्यामध्ये व्यस्त आहे. ते आपला सब्जेक्ट नाहीये. नाही असं म्हणजे प्रश्न आहे माझा की ते सरकारचं तुम्ही सहकार्य म्हणता कसं आहे? नाही, टू अर्ली आहे, एकदा चालू झाल्यानंतर मग समजेल. तेवढ्यासाठी तरी आम्ही लवकर चालू केलं. आम्ही असंच जाऊन एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला. आम्ही बालाजी अमाईचा जो कंपनी जो आहेत ना, आम्हाला जो कच्चा माल देणारा आमच्यापेक्षा किती पटीनं मोठा आहे, आणि आमचा माल घेणारा पण आमच्यापेक्षा कितीच पटीनं मोठा आहे, म्हणून आम्हाला थोडा त्रास होतो. समजलं ना. काही घ्यायचं असलं तरी मस्का मारावा लागतो, रॉ मटेरियल घ्यायचं आणि विकायचं असलं तरी मस्का मारावा लागतो. सर, एकूणच तुमचा हा जो प्लांट आहे तो 100 एकरामध्ये अपेक्षित आहे. तुम्ही 70 एकरमध्ये म्हणजे तुमची रिक्वायरमेंट ही 100चीच होती. नाही, 100 एकरच होते. ऍडजस्टमेंट केली. नाही 100 एकरचं होती, त्यातला 30 एकर तरी यालाच जातोय, तुमच्या ग्रीन बेल्टला जातो. म्हणजे प्रत्येक प्लांटमध्ये तिकडे कमी पडलं. आता याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला बसणे एक चक्कर फिरायला लावेल. शासनाकडे तुम्ही जेवढी कमी माहिती तेवढी मिळाली का? नाही, मिळाली नाही. पुढचा हा आता तुम्ही सर्व होते की त्या दिवशी 100 एकर पाहिजे म्हटलं तर त्यांनी करून 3 वर्षांनी 78 एकर दिले. ते 78 एकरला लागून आपण काय केले, 60-70 ऍग्रिकल्चर जमीन घेतले, जेणेकरून सरकारला आम्ही कन्व्हिन्स करू तुमचं जे 30% ग्रीन बेल्ट आहे आम्ही हे ऍग्रिकल्चर जमीनमध्ये करतो असं म्हणून सांगून घेतलं. म्हणूनच मी विचारतो सर, केंद्राचं आणि राज्याचं सहकार्य अशा उद्योगांना मिळतं का? आता आहे म्हणून तर करतो ना, MIDC आहे म्हणून तर चालू केलं. लिहिले आमचा येतोय म्हणून पंतप्रधानांनी लिहिले, उद्योग मंत्र्यांनी लिहिले, आता सांगितलं ना प्रत्येकाने लिहिले. थोडं घट्टा आहे, आता उद्या परत लिहिणार आहे. आम्ही जे मागा मनगेला रेफरन्स देत ते आमचं चालू झालेलं आहे. तुमचं तो ऑइल कंपनीजला थोडं इन्स्ट्रक्शन द्यावी, जे
8% तुम्ही जे म्हणता ते लवकरात लवकर मिक्स करण्याचा करावे. ते जर झाला, फक्त HPCL पुरतोय आमचं. समोरच HPCLचं आहे. पाईपलाईन टाकायचे आणि जेवढं प्रोडक्शन पूर्ण त्यांना दिले तरी कमी पडतो. तर एक 70-80 लोक असतील या पर्टिक्युलर प्लांट. तेच म्हणलं ना, आम्ही फार लहान पडतो असल्या गोष्टीसाठी. तुम्ही म्हणता बरोबर आहे. मागचे 1 महिन्यापासून विचार करत होतो सीएमला बोलावा का, सीएमला बोलव तर फलाना मंत्रीला काय वाटेल, फलाना सेंट्रल मंत्रीला बोलव तर सीएमला काय वाटेल, हे सगळं विचार करून डायरेक्ट आम्हीच करावा. आमचा मोठा बंधू काल नारळ फोडून चालू केलं. तोच आता मी बोललेला तोच कंपनी आहे. 1800 एकर दिले. तो प्लांट मध्ये हाच प्रोडक्ट करणार आहे असं म्हणून त्यांनी डिक्लेअर केले. चालू आहे, वेबसाईटवर तर दिसतोय आम्ही करतोय म्हणून. त्यांनी काय केले, इन्व्हेस्टरला ओळखतात कोण पैसे घालणार आहे, आणि काही 30,000 कोटीचं काहीतरी इन्व्हेस्टमेंट आहे. 30,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून. अजून तर काय नाही. 1800 एकर जमीन दिले त्यांनी. 2200 कोटी दिले म्हणजे सँक्शन केले. पूर्ण चालू झाल्यानंतर देतील. नाही, इथं जे नियम आहे ते पॅकेज स्कीम इन्सेंटिव्ह 2019चा जो पॉलिसी आहे त्याच्याप्रमाणे जे GST 50% GST परत मिळतात. नेक्स्ट आता इथं तरी अजून 2 प्लांट जातात. त्याचा मागाच एक प्लांट आहे, एन-मिथाइल मार्फोलेट म्हणणारा एक प्लांट आहे. त्याच्यानंतर पलीकडचं 40 एकरमध्ये ॲसिटोनायट्राइल म्हणणारा एक प्लांट छोटं होतं, त्याला मोठा नवीन टेक्नॉलॉजी करतो. हे दोन्ही या वर्षात लॉन्च करणार आहोत. पुढचा मार्चपर्यंत पलीकडं आमचं सबसिडरी बालाजी स्पेशालिटी केमिकल्स म्हणून आहे, तिथं जे 78 एकर्स MIDCने दिले त्याचा 750 कोटी आपण इन्व्हेस्ट करतोय. पहिल्या टप्प्यात 350-400 कोटी या वर्षात करतो. ऑलरेडी 200-250 कोटी झालेले आहे. तुम्हाला बसमध्ये असा बसवून दाखवेन तुम्हाला. आणि पुढचं 1-1.5 वर्षात टोटल 750 कोटी इन्व्हेस्टमेंट तिथं होणार. तर त्याच्यानंतर आता जमीन कुठं उरलेलं नाही आहे, आणि आमच्याकडे पण तेवढा काय म्हणतात पेशन्स राहिलेलं नाही आहे चक्रा मारायला. फास्ट आहे ना. आपण जो डिपेंडन्स आहे नॅचरल गॅस आणि ऑइल जो डिपेंडंट आहे, प्रत्येक केमिकल त्याच्यावरूनच निघतोय, म्हणून परिणाम होणारच. आणि एंड ऑफ द डे एंड युजरला परिणाम होतोय, आपला सर्वांनाच परिणाम होतोय. थँक्यू.